मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फरादचा जे विद्यार्थी मिळून अजूनही या ठिकाणी रिझल्ट लागलेला नाही आहे। तर रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फरादचा आणि त्याचबरोबर जे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराद चालक लिपिक पदामध्ये मुलाखतमध्ये कोणते प्रश्न आपल्याला विचारला जाणार आहे। त्याचबरोबर शिपाई हमाल फराशमध्ये शारीरिक क्षमता चाचणीमध्ये कोणतं काम आपल्याला देणार आहे। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये शिपाई हमाल फराश पदामध्ये जे कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे मार्क वाढणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फरादचा कडा वॅटिकन किती जाणार आहे, सेफ झोन का आहे याबद्दल सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे, जेणेकरून एक अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे की नेमका कडा वॅटिकन किती जाणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फरादचा। तर रिझल्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराश या भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिले स्टार्टिंगला मी एक तुम्हाला सांगून देतो, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ जे काही शिपाई हमाल फराश आहे त्याचबरोबर लिपिक आहे चालक आहे, तर यामध्ये मुलाखतमध्ये आपल्याला कोणता प्रश्न विचारले जाणार आहे तर हे तुम्हाला सांगून देतो, जेणेकरून तुमचे एक अंदाज तुम्हाला एक अंदाज लागणार आहे की हे प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे। तुम्ही ते मार्क इन्क्रीज करणार आहे आणि तुम्हाला जास्त मार्क भेटणार आहे, तुमचं सिलेक्शन व्हायचे जास्त चान्सेस वाढणार आहे। तर बघा मुलाखत आपली कशा प्रकारे होणार आहे। शिपाई हमाल फराश चालक लिपिक पदामध्ये सर्व पदामध्ये उमेदवाराची ओळखवर जे प्रश्न विचारले जाणार आहे, तुम्हाला तुमचे नाव काय, तुमचे गाव काय, शिक्षण किती झालं आहे आणि कौटुंबिक माहिती तुम्हाला विचारली जाणार आहे। आणि त्याचबरोबर कामाची व तयारी, कामाची माहिती व तयारी। तर बघा तुम्हाला एक हा प्रश्न विचारला जाणार आहे, तुम्ही उच्च शिक्षणाची पदवी घेतली BA BCom BSc, तर मग तुम्ही या ठिकाणी शिपाईमध्ये कोण फॉर्म भरला, मग तुम्ही या ठिकाणी सफाईगारमध्ये कोण फॉर्म भरला, तुम्ही या ठिकाणी जे फराशमध्ये कोण भरला, त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी हमालमध्ये कोण फॉर्म भरला, त्या तुम्ही लिपिकमध्ये कोण फॉर्म भरला, तुम्ही चालकमध्ये कोण फॉर्म भरला, हा प्रश्न आपल्याला विचारला जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर न्यायालयात शिपाईचे कोणते काम राहते, न्यायालयामध्ये चालकचे कामं कोणते राहते, न्यायालयामध्ये लिपिकचे कामं कोणते राहते, न्यायालयामध्ये फराशचे कामं कोणते राहते, न्यायालयामध्ये हमालाचे कोणते कामं राहते, तर ह्या काही प्रश्न आपल्याला विचारला जाणार आहे मुलाखतीमध्ये, ठीक आहे। त्यानंतर स्थानिक व सामान्य न्यायांची काही माहिती आपल्याला विचारली जाणार आहे। तर बघा, तर जिल्ह्याची माहिती विचारली जाणार आहे, त्याचबरोबर ऐतिहासिक स्थळ विचारली जाणार आहे, चालू घडामोडी विचारली जाणार आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाबद्दल मूलभूत माहिती विचारली जाणार आहे। उदाहरणार्थ मुख्य खंडपीठ कोणते आहे हे काही विचारलं जाणार आहे। शिस्त आणि देहबोली, तर बघा तुम्ही परिधान केलेले कपडे शक्यतो फॉर्मल कपडे घालावे, तुमची बसण्याची पद्धत आणि बोलण्याची नम्रता यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर नम्र राहा, न्यायाधीशांसमोर किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर बोलताना आवाजात नम्रता आणि आदर असणे अत्यंत आवश्यक आहे। आणि त्याचबरोबर कामाची लाज बाळगू नका, स्वच्छता किंवा शारीरिक श्रमाचे कोणते काम दिले तर ते आनंदानं करा, नाही तर तुम्ही जर त्या ठिकाणी सरमसान किंवा तुम्हाला सरम लागून किंवा तिथं तुम्ही कामचोरपणा करताल तर तुम्हाला त्या ठिकाणी कमी मार्क दिले जाणार, कारण की वरिष्ठांचं पूर्ण लक्ष आपल्यावर राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे शिपाई हमाल फराश चालक लिपिक या पदामध्ये जे विद्यार्थी मिळवणार मुलाखत आपली होणार आहे, ठीक आहे। आता या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फरादचं पद आहे, यामध्ये शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे। शारीरिक क्षमता चाचणीमध्ये कोणतं काम आपल्याला देणार आहे तर बघा, आपल्याला जे न्यायालयातील खोल्या झालं, टेबल, खुर्च्या, खिडक्या किंवा परिसर स्वच्छ करण्यास सांगितले जाणार आहे। तुम्ही किती काम नीटनेटकेपणाने करता आणि किती लवकर तुम्ही करता, किती कमी वेळेत करता, याच्यावर तुम्हाला मार्क दिले जाणार आहे। आणि त्याचबरोबर
त्याचबरोबर यामध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जड फाईल जे राहते त्याचे गट्टे आपल्याला न्यावं लागणार आहे। न्यायाधीशांचे साहित्य किंवा कार्यालयातील फर्निचर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वेगाने हलवण्यास सांगितले जाणार आहे, तर हे काही काम करावं लागणार आहे। त्याचबरोबर दिवसभर उभं राहून आपण किंवा धावपळ करून काम करण्याची तुमची क्षमता आणि शारीरिक सदृढता तपासली या ठिकाणी जाणार आहे। अशा प्रकारे शारीरिक क्षमता चाचणीमध्ये आपल्याला काम दिले जाणार आहे। तर त्यांनी वरिष्ठांनी कोणते काम दिलं तर ते तुम्ही आनंदानं करा। तुम्ही जर त्या ठिकाणी लाज बाळगली किंवा तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला शरम लागली किंवा तुम्ही त्या ठिकाणी कामचोरपणा केला तर तुम्हाला कमी मार्क्स त्या ठिकाणी दिले जाणार आहे। एक लक्षात ठेवा, वरिष्ठांचं लक्ष त्या ठिकाणी राहते, तर चांगले त्या ठिकाणी राहा। एक लक्षात ठेवा, वर्तणूक चांगले त्या ठिकाणी ठेवा। तर आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराश पदामध्ये जे मार्क वाढणार आहे, आता कोणकोणाचे मार्क वाढणार आहे तर बघा, तुमच्या शिफ्टमधील जे प्रश्न रद्द झाले असतील त्याचे गुण सर्व उमेदवारांना फुल मार्क्स मिळतात किंवा ते प्रश्न एकूण गुणांमधून वजा केले जातात। जर तुम्ही आक्षेप घेतलेले प्रश्न बरोबर ठरला असेल तर तुमचे 1 ते 3 मार्क वाढू शकतात। मात्र हे संपूर्णपणे रद्द झालेल्या प्रश्नाच्या संख्येवर अवलंबून असते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आता या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा शिपाई हमाल फराचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, कडाप किती जाणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही मुंबई उच्च न्यायालयाचा शिपाई हमाल फराचा जो कडाप हा 19 ते 24च्या दरम्यान कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। एवढं काही कडाप जाणार आहे, एवढं काही सेफ झोन आहे। मुंबई उच्च न्यायालयाचा शिपाई हमाल फराचा जो कडाप हा 30 पैकी 19 ते 24च्या दरम्यान लागणार आहे। तुम्हाला जर 19 ते 24च्या दरम्यान जर मार्क असेल तर नक्की आपण सेफ झोनमध्ये नक्की एवढा कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। 19 ते 24च्या दरम्यान एवढाच कडाप आहे या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर तुम्ही जे विद्यार्थी, कारण की मुंबई उच्च न्यायालयामध्ये जागा जास्त आहे, एक लक्षात ठेवा, जागा जास्त असल्या कारणाने या ठिकाणी कडाप आपल्याला कमी पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ज्यांनी सुद्धा मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई हमाल फराचा फॉर्म भरला असेल तर नक्की कडाप कमी जाणार आहे। 19 ते 24च्या दरम्यानच कडाप लागणार, एवढा काही सेफ झोन आहे। त्यानंतर नागपूर खंडपीठ आहे, नागपूर खंडपीठचा जो पेपर आहे शिपाई हमाल फराचा हा 30 मार्काचा होता आणि 30 पैकी जो कडाप जाणार आहे नागपूर खंडपीठचा तर हा जाणार आहे या ठिकाणी 22 ते 25च्या दरम्यान कडाप जाणार आहे नागपूर खंडपीठचा। एवढं काही कडाप या ठिकाणी जाणार आहे, एवढं काही सेफ झोन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ आहे, तर छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा जो पेपर आहे हा या ठिकाणी 30 मार्काचा आलता होता शिपाई हमाल फराचा। छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा शिपाई हमाल फराचा जो पेपर हा 30 मार्काचा झाला होता आणि 30 पैकी जो कडाप जाणार आहे छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा शिपाई हमाल फराचा तर हा या ठिकाणी 22 ते 25च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। एवढं काही कडाप जाणार आहे, एवढं काही सेफ झोन आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही नागपूर खंडपीठ आहे छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ आहे या ठिकाणी जागा मुंबईच्या तुलनेत कमी आहे, तर त्यामुळे मुंबईमध्ये कडाप कमी जाणार आहे आणि या खंडपीठमध्ये कडाप थोडाफार जास्त जाणार आहे, ठीक आहे। तर आता या ठिकाणी रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, कारण की या ठिकाणी एप्रिल महिन्यापासून विद्यार्थी या ठिकाणी पाहत आहे। एप्रिल झालं, मे, जून, जुलै, ऑगस्ट, तर बघा विद्यार्थी मित्रांनो 4 महिने या ठिकाणी होत आलेले आहे। अजूनही या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा शिपाई हमाल फराचा या ठिकाणी रिझल्ट लागलेला नाही आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, शिपाई हमाल फराचा रिझल्टची तारीख सांगा। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये जे काही शिपाई हमाल फराचा जे पद आहे तर आता रिझल्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे, कधीपर्यंत लागणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर बघा विद्यार्थी मित्रांनो 25 ऑगस्ट ते 30 ऑगस्टच्या अंदर आपल्याला रिझल्ट पाहायला भेटणार आहे। तर तुमची जी प्रतीक्षा आहे हे संपत आली आहे। 25 ऑगस्ट ते 30 ऑगस्टच्या दरम्यान मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराचा रिझल्ट लागणार आहे। संयम आपल्याला ठेवायचा, कारण की त्यांचा कडाप लावण्याचं काम चालू आहे। तर रिझल्ट लवकरच लागणार आहे, 25 ते 30 ऑगस्टच्या दरम्यान लागणार आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्या व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद।